The Learning Hub. रसल्स वाइपर म्हणजेच घोणस. हा भारतामधील बिग फोर म्हणजेच 4 प्रमुख जहाल विषारी साप पैकी एक अत्यंत विषारी साप आहे. याचे शास्त्रीय नाव डाबोया रसेली असे असून हा महाराष्ट्रात व संपूर्ण भारतीय उपखंडात आढळतो. हा साप भडक स्वभाव, मोठा आकार आणि शरीरावर असलेल्या ठळक बदामी गोल नक्षीमुळे ओळखला जातो. पाठीवर 3 ओळींमध्ये गडद तपकिरी किंवा काळ्या रंगाचे वर्तुळाकार किंवा बदामी ठिपके असतात, ज्यांच्या कडा पांढऱ्या किंवा पिवळसर रंगाच्या असतात. डोके त्रिकोणी, चपटा आणि मक्याच्या कण्यासारखे रुंद असते. धोका जाणवल्यास हा साप कुकरची शिट्टी किंवा टायरमधील हवा गेल्यासारखा मोठा फुटकार, हिसिंग साऊंड, टाकतो. अंगावरील नक्षीमुळे अनेकदा लोक याची तुलना चुकून लहान अजगर किंवा मंडूळ, सँड बोआ, सापाशी करतात आणि फसवणूक होतात. शेत, गवताळ प्रदेश, झुडुपे आणि खडकाळ भागात प्रामुख्याने राहतो. उंदरांचा वावर असलेल्या ठिकाणी, शेतांच्या बांधावर किंवा ग्रामीण भागात हा आवर्जून येतो. हा साप अंडी देत नाही, तर थेट एकाच वेळी साधारणपणे 20 ते 40 किंवा दुर्मिळ प्रसंगी 60 ते 70 पिलांना जन्म देतो. जन्माला आलेली पिल्लेही पहिल्या दिवसापासून विषारी असतात. घोसच्या विषामध्ये हेमोटॉक्सिन असते, जे शरीरातील रक्त गोठवण्याची प्रक्रिया बिघडवते, पेशी नष्ट करते आणि अंतर्गत रक्तस्राव घडवून आणते. सॉस्केल्ड वाइपर म्हणजेच फुरसे. हा भारतातील आणि महाराष्ट्रातील सर्वात विषारी आणि लहान आकाराच्या 4 प्रमुख सापांपैकी एक आहे. याला वैज्ञानिक भाषेत एकिस कॅरिनाच आणि ग्रामीण भागात फरूड किंवा अफी असेही म्हणतात. हा साप लहान आकाराचा असतो, साधारणपणे 38 ते 80 सेंमी म्हणजेच 1 ते 2.5 फूट लांब वाढतो. रंग तपकिरी, फिकट पिवळसर किंवा बदामी असतो. पाठीवर पांढरटपकिरी ठिपके आणि नागमोडी रेषा असते. डोकं त्रिकोणी, मानेपेक्षा स्पष्ट मोठे असून त्यावर चंदेरी रंगाची बाणासारखी किंवा चौकटी खूण असते. याच्या शरीराचे खवले करवतीसारखे खडबडीत असतात. धोका जाणवल्यास हा साप आपले शरीर रेस आकारात वेटोळे करून खवले एकमेकांवर घासतो, ज्यामुळे गरम तव्यावर पाणी टाकावे तसा करकर किंवा भुशाचा आवाजासारखा आवाज येतो. हा साप कोरड्या, धुळीच्या, खडकाळ भागात, काटेरी झुडुपांमध्ये, शेतात, दगडांखाली किंवा सरपणाच्या ढिगायात राहणे पसंत करतो. महाराष्ट्रात कोकण, विशेषतः रत्नागिरी, सिंधुदुर्ग भागात हे साप जास्त प्रमाणात आढळतात. हा साप कमालीचा संतापट म्हणजेच चिडका आणि आक्रमक असतो. थोडासा जरी धक्का लागला तरी तो विनाविलंब वेगाने दंश करतो. हा प्रामुख्याने निशाचर म्हणजेच रात्री फिरणारा आहे. उंदीर, पाली, बेडूक, विंचू आणि मोठे कीटक हे याचे मुख्य अन्न आहे. इंडियन कोब्रा म्हणजेच भारतीय नाग. नाग हा दक्षिण आशियातील अत्यंत विषारी आणि एलापिडे कुटुंबातील एक प्रमुख साप आहे, ज्याच्या फणावर चष्म्यासारखे किंवा वर्तुळाकार 2 गोल डाग असतात. या नागाची लांबी सामान्यतः 1 ते 1.5 मीटर म्हणजेच 3.3 ते 4.9 फूट, काही वेळा 2 मीटरपर्यंत पण असते. भीती किंवा धोका वाटल्यास शरीराचा पुढचा भाग वर करून हा मोठा फणा पसरवतो. फण्याच्या मागील बाजूस चष्म्याची खूण असते. याचा रंग काळा, तपकिरी किंवा गव्हाळ असतो. या नागाच्या विषात न्यूरोटॉक्सिन असते, जे थेट चेतापेशींवर म्हणजेच नर्वस सिस्टमवर परिणाम करते. हा साप स्वभावाने शांत असतो, विनाकारण हल्ला करत नाही, फक्त संरक्षणासाठी फणा काढतो आणि फुटकारतो. याचा आहार मुख्यत्वे उंदीर, बेडूक, पक्षी व इतर लहान प्राणी खातो. उंदरांना खाऊन तो शेतातील पिकांचे रक्षण करतो.
म्हणून याला शेतकऱ्याचा मित्र म्हणतात. हा अंडी घालणारा साप आहे. एप्रिल ते जुलै दरम्यान 10 ते 30 अंडी उंदरांच्या बिळात किंवा वारुळात घालतो. भारतीय संस्कृतीत व हिंदू धर्मात नागाला पवित्र मानले जाते आणि नागपंचमीला त्याची पूजा केली जाते. कॉमन क्रेट म्हणजेच मण्यार हा भारतातील सर्वाधिक विषारी आणि बिग फोर पैकी एक असलेला प्रमुख साप आहे. हा साप साधारण 3 ते 4 फूट लांब, गर्द काळ्या किंवा निळसर रंगाचा असून त्याच्या अंगावर पांढरे आडवे पट्टे असतात. हा निशाचर साप असून रात्रीच्या वेळी जास्त सक्रिय होतो. या सापाचा रंग गडद काळा, निळसर काळा किंवा चकचकीत काळा असतो. अंगावर बारीक पांढऱ्या रंगाचे जोड पट्टे असतात, जे डोक्यापेक्षा शेपटीच्या भागाकडे जास्त स्पष्ट होतात. शरीर सडपातळ, पाठ वरवटलेली आणि पाठीवरील कशेरूक खवले वर्टेब्रल स्केल्स षटकोनी आकाराचे मोठे असतात. लांबी साधारणपणे 0.9 ते 1.5 मीटर पर्यंत असते. हा साप अत्यंत शांत आणि लाजाळू मानला जातो. सहसा विनाकारण दंश करत नाही, परंतु अंगावर पाय पडल्यास किंवा दाब दिल्यास तो जोरात चावतो. हा पूर्णपणे निशाचर, रात्री फिरणारा आहे. दिवसा तो उंदरांच्या बिळात, लाकडाच्या ढिगायात किंवा अंधाया कोप्यात लपून राहतो. जंगले, शेतजमिनी, गवत आणि मानवी वस्तीजवळ किंवा घरातही निवारा व थंडाव्याच्या शोधात हे साप येतात. मण्यारचे विष मज्जातंतूंवर कार्य करणारे न्यूरोटॉक्सिक असते. मण्यारचा दंश खूप संथ आणि वेदनाहीन असतो. चावलेल्या जागी सहसा रक्ताची खाज किंवा जास्त वेदना होत नाहीत, त्यामुळे झोपेत असताना दंश झाल्यास व्यक्तीला सकाळी उशिरा समजते. किंग कोब्रा म्हणजेच नागराज हा जगातील सर्वात लांब विषारी साप आहे. हा साप प्रामुख्याने आशिया खंड व भारतातील दक्षिण-पूर्व भागात, विशेषतः पश्चिम घाटातील घनदाट जंगलांमध्ये आढळतो. याची सरासरी लांबी 10 ते 13 फूट असते, पण काही नागराज 20 फुटांपर्यंत वाढू शकतात. याचे शास्त्रीय नाव ओफिओफॅगस हॅना हे आहे. हा साप प्रामुख्याने इतर साप, विषारी व विषरहित, खातो. याचे विष खूप शक्तिशाली असते. एका दंशात मोठ्या प्रमाणात विष सोडण्याची क्षमता याच्यात असते. राग आल्यावर हा आपल्या शरीराचा 1/3 भाग वर उचलून मोठा फण पसरवतो. हा जगातील एकमेव असा साप आहे जोडण्यांसाठी स्वतः पालापाचोळा व गवत गोळा करून सुरक्षित घरटे बनवतो. मादी नागराज अंड्यांच्या सुरक्षेसाठी अत्यंत आक्रमकपणे घरट्याजवळ पहारा देते. हा सामान्यतः माणसांपासून दूर राहतो आणि विनाकारण हल्ला करत नाही, पण छेडछाड केल्यास धोकादायक ठरू शकतो. व्हिडिओ आवडला असेल तर नक्की सबस्क्राईब करा.